मित्रांनो, जीडीपी म्हणजे देशाच्या सीमेच्या आत झालेलं उत्पादन. पण एखादा भारतीय अमेरिकेत जाऊन पैसे कमवत असेल तर ते कुठे मोजायचं? तिथेच येते जीएनपीची संकल्पना, म्हणजेच ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. चला 60 सेकंदात समजून घेऊया. जीएनपी म्हणजे एका वर्षात केवळ देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचं मूल्य. यात परदेशात राहणाऱ्या भारतीयांचं उत्पन्न मिळवलं जातं, पण भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांचं उत्पन्न वजा केलं जातं. सूत्र अगदी सोपं आहे. जीएनपी बरोबर जीडीपी अधिक परदेशातील निव्वळ उत्पन्न, म्हणजेच नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड. आता परीक्षेसाठी कोणते मुद्दे लक्षात ठेवायला पाहिजे? तर मुद्दा क्रमांक 1, क्षेत्र वर्सेस नागरिक. जीडीपी संकल्पना भौगोलिक क्षेत्रावर आधारित आहे, तर जीएनपी ही नागरिकत्वावर. 2, भारताचा विचार केला तर भारताचा जीएनपी हा सामान्यतः जीडीपी पेक्षा कमी असतो, कारण आपण परदेशात पाठवतो त्यापेक्षा जास्त पैसा परकीय कंपन्या आपल्या देशातून बाहेर नेतात. जीएनपी मुळे आपल्याला समजतं की आपल्या देशाचे नागरिक आर्थिकदृष्ट्या किती सक्षम आहेत आणि जागतिक अर्थव्यवस्थेत आपल्या देशाचं योगदान किती आहे. ही देशाच्या खऱ्या आर्थिक ताकदीची निर्देशक आहे. थोडक्यात काय, तर आपल्या माणसांची कमाई म्हणजेच जीएनपी. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या अर्थसूत्राला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.